नमस्कार. आज एक भव्य असं एक आदत एक बैल मैदान पार पडले सोन्या 50-50 केसरी. आणि ज्या पद्धतीनं सगळ्यांचं लक्ष या मैदानाकडे होतं, आपणा सर्वांचा आवडता शाहिदभाई मोले यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन पुन्हा एकदा गुलालाचा मित्रांनो पंचम हिंद केसरीचा मानकरी झाला आहे. सचिन पुन्हा एकदा आज आदत वासराला नवीन चेहरा घेऊन पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी ठरला आहे. आपल्याबरोबर शाहिदभाई नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आज कसं नियोजन झालं होतं पायऱ्याचं? आजचं नियोजन हे अचानकचं नियोजन होतं का तर खऱ्या अर्थानं आपण 2 मैदानात मागच्या बघितलं की गेल्या मैदानाला थोडंसं गटाला प्रॉब्लेम झाला होता आपल्या सचिनचा, पण त्याचं बी एक त्या ह्याचं नक्कीचा प्रॉब्लेम झालेला होता आणि त्या नक्कीचा प्रॉब्लेम काय आपल्या लक्षात आला नव्हता लवकर. त्यामुळं ते आता पत्र्या वगैरे मारले असल्यामुळं थोडंसं त्याला आरामावरच ठेवायचं नियोजन होतं. परंतु अचानक थोडंसं कमिटी म्हणा, आमचे आप्पा म्हणा, राहुल आप्पा म्हणा, यांचा फोन आला की बाबा काय नाही, मातीचंच रान आहे, फक्त आमची इच्छा आहे की आपल्या सगळ्या ह्याच्यात सचिन असतो तर ह्या मैदानात सचिन यावा आणि पळावा अशी आमची इच्छा आहे. म्हणजे सर्व नंदी येणार आहेत ह्या ठिकाणी तर सचिन पण पळावा. तसं बघायला गेलं तर आपण त्याचा पत्र्या मारल्यानंतर मला वाटतं फेरा काढून एखादा ट्रायल तरी घ्यावी लागते, परंतु आपल्याकडनं ते पण झालं नव्हतं का तर हे अचानकचं मैदान झाल्यामुळं. परंतु सचिननं कुठल्याच अँगलनं आपल्याला नाराज केलं नाही. आज गुलालाला पात्र राहिला ह्यातच मोठा आनंद आहे. शाहिदभाई कुठंतरी त्याची ज्या पद्धतीनं खासियत आहे की आजपर्यंत कधी माघार घेतली नाही, आता तुमच्या नावासाठी पळतोय. आजारातून उठून जरी आला असला तरी त्याच पद्धतीनं पळ दाखवलं, म्हणजे तुम्हाला अपेक्षा होती की गट जरी पळाला तरी भरपूर झालं, पण त्यानं फायनलचा गुलाल घेतला. खऱ्या अर्थानं आज आमची इच्छा अशीच होती की आज असं वाटत होतं की थोडंसं आज गटाला सुद्धा 19-20 होईल का तर आपण नवीन पत्री त्याला पहिल्यांदाच पत्री केलेले आणि पत्री घेऊन त्याचा फेरा पण नव्हता, पण भैया म्हणा, आपले बल्ला सर म्हणा, यांचा आत्मविश्वास होता. आणि महत्त्वाचं म्हणजे गणेश अंकुशे त्यांचा सगळ्यात मोठा हे होतं की बाबा काय नाही, सचिनच्या हिमतीवर काही करू शकतो की त्याचं काय नाही असं, म्हणजे त्याला कुठली अशी का तर तो मला वाटतं आपण ज्यावेळेस ऑपरेशन केलं होतं 26 जानेवारीला तर मला वाटतं 28 तारखेला राटणीचं मैदान होतं महाराष्ट्र केसरीचं, मला वाटतं 32व्या दिवशी तो पळालेला. तर त्यावेळेस बी भैयाला बी माहीत आहे की एक फेरा नव्हता किंवा त्याला 32-31 दिवस जोट्यात कुठलाच असा व्यायाम नव्हतं, झोपलं म्हणून नव्हतं, तरी पण त्या ठिकाणी गाडी पळून त्यांनी 1 नंबर करून आपल्याला त्यांनी एवढं सिद्ध करून दाखवलेलं. मी किती महिना 2 महिने किती काय असू द्या आणि मी किती आजारात नाही येऊ द्या, फक्त त्याच्या फॅन फॉलोअर्सला आणि त्याच्या चाहत्याला कधी नाराज होऊ देणार नाही. मालकाची बी इज्जत ठेवणार का तर ठेवणार, हे त्याच्यात खरंच एक गुणधर्म वेगळा आहे. आणि त्यांनी नेहमी आपलं कधीच आपल्याला खाली बघण्याचं केलं नाही. आणि सगळ्यात मोठा मोलाचा वाटा त्याच्या मागं म्हणलं तर आमचे भैया ड्रायव्हर, का तर भैया ड्रायव्हरमुळं आज आम्हाला बी माहीत आहे की तो ज्यावेळेस भैया ड्रायव्हर बसतात त्यावेळेस तो कधी गुलाला विना कधी परतत नाही माघारी. भैया बरोबर आपल्याबरोबर आहे. भैया काय सांगाल, आता बघा गेलं तर म्हणजे दुखापतीतून उठून आलाय आणि कुठंतरी शाहिदभाईंची रिलेशन आहे त्या पलीकडे क्षेत्रामध्ये जपलेली लोक आहेत, त्यांच्या शब्दाखातर त्या ठिकाणी सचिनला आणावं लागलं. सोन्या देखील आपल्याच दावणीला आहे आणि सोन्याच्याच नावानं मैदान आहे. तुमचा निर्णय देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा होता की शाहिदभाईंना सांगणं की काय नाही बाबा आपला सचिन करू शकतोय, काय सांगाल? नाही, त्या दिवशी बैल जरा गटाला हे झाल्यावर मी सांगितलं की बैलाचं काय प्रॉब्लेम आहे म्हटलं, तेवढा करा. ते प्रॉब्लेम पत्रीचा होता, पत्री लावल्यावर ना मग सगळी म्हणलीत की बैल आता फ्रेश आहे. मग ते अचानक बसून नियोजन केल्यामुळं हे झालं. आज शाहिदभाई सेमीला गुरु पण त्याचा होता सर्जा, काय अचानक काय होतंय म्हणजे काही योग कसलं म्हणायचं. अभिजित भाईंची आमची नाळच इतकी जोडली गेलेली आहे हो, आम्हाला कधीच असं लांबच राहू शकत नाही आम्ही, का तर प्रत्येक वेळेस सीमित आम्ही एकत्र आहेच. गुरु शिष्याची जोड 100% गुरु शिष्यच नाही आपल्या कुठल्या दावणीचा असू द्यात तरी त्या भैया ज्या गटात असतील आपला म्हणजे सर्जा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्या घरातला कुठलाही नंदी आला आणि सेमीत आलं तर मला तर वाटतं आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे की प्रत्येक वेळेस मैत्रीपूर्णच लढत झाली आणि गुरु शिष्यातच लढत झालेली आहे. त्यामुळे नेहमी
गुरु तरी फायनलला राहतो आणि क्वार्टरला शिष्य राहतो, कधी शिष्य फायनलला राहतो, कधी असंच आमचं चालत चाललेलं आहे. आणि आमचं ती काहीतरी एक चुकलंय गणित दोघांचं बी. माझा अभिजित भाईंना मी आवर्जून विचारणार आहे नक्की काय आपल्या दोघात चुकलंय, का तर आपण दोघं नेहमीच एका सेमीत आणि गुरु शिष्यालाच लढत करावं लागती, काय कुठेतरी बघावं लागेल. तर ज्यावेळेस बाह्यांची पण मी 2 वेळा चर्चा केली त्याच बाह्या पण मला तसेच म्हणले, असू दे आता म्हणले योगा एक म्हणा किंवा नशीब म्हणा, गुरु शिष्य एकत्र येतात, पण बाह्यांचं विवाद तुमच्यासारखं सेम असतं. कोणी जिंकू द्या, सचिन जिंकला तरी आपल्याला तेवढाच आनंद आहे, सर्जा जिंकला तरी तेवढाच आनंद आहे. ज्यावेळेस सेमी निघाला त्यावेळेस पहिलं अभिजित भाई इथे येऊन बैल, आम्ही नव्हतो पण अभिजित भाई होते बैलाजवळ, का तर त्यांनी कधीच आपल्या सचिनला परक मानला नाही ना आपण कधी सर्जाला परक मानला नाही. का तर ज्यावेळेस हे दोन्ही नंदी येतात त्यावेळेस आपण आपला म्हणजे आपलंच घरचा नंदी म्हणूनच त्या ठिकाणी येतो. आणि विशेष म्हणजे गुरु शिष्याची जोड आहे, त्यामुळं ती जोड कधीच आम्ही विसरू शकत नाही. आणि आयुष्यात कधीच त्या नंदीला तर आम्ही कधी म्हणजे कुठल्या गोष्टीनं दुरावा होऊ शकत नाही. आज ऐतिहासिक फेरा पडला सोन्याचा आणि हरण्याचा, काय सांगाल या फेऱ्याबद्दल? सगळ्यात प्रथम तर म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, मी सचिन गुलालात राहिला म्हणून या ठिकाणी सेमी काढला म्हणून आलो नाही, तर मला आवर्जून सोन्याचा फेरा पाहायचा होता. आणि एक आतुरता होती की आज आपल्या दावणीला सचिनच्या दावणीला सोन्याने एक 15-20 दिवस घालवलेत आणि त्याचा आशीर्वाद आपल्या सचिनला तर लाभलाच, परंतु त्याचा एक हे अनमोल क्षण हे होतं, अविस्मरणीय क्षण आहे की हे क्षण पाहण्याची इच्छा होती म्हणून खास आज आलोय. आणि तो क्षण समोर उभं राहून मी पाहिला, अतिशय आनंद, चांगलं वाटलं. आज पण त्या दहशतीत, त्याच वेगात आणि त्याच ह्याच्यावर पळाला, खरंच अभिमान वाटतो त्या नंदीचं कडे बघितलं. आणि हरण्याबद्दल पण काय सांगाल, त्या पट्ट्यात पद्धतीतलं? हारण्याचं तर काय करायला इतकं कौतुक कमी आहे, का तर तो आज आरत परतचा मला वाटतंय सगळ्यात आत्ता नामांकित म्हणलं तर त्यात तो मोडलेला आहे. जसं त्या म्हणजे नंदीचं एवढं आपल्याला काही एवढं हे नाही, परंतु नंदी तो आपण ऐकून आहे की टॉपचा नंदी आहे आणि खरंच तो नंदी चांगल्या ह्याच्या. आता गुरु शिष्याची जोडी सर्जा आणि सचिन, ज्यावेळेस सर्जा कुठेतरी बॅकफुटवर असतो, प्रत्येक वेळी सचिननं साथ दिली, सचिनला उजेडात आणण्याचं किंवा त्याला मोहनाचा साथ देण्याचं काम सर्जानं केलं. सर्जाच्या पळाविषयी त्याच्याविषयी काय सांगाल? सर्जाचा पळ टॉपचा आहे, परंतु काही गोष्टी असतात कुठं 19-20 होतं, कधी काही गोष्टीचं असतं. ज्यावेळेस गाडी पळते त्यावेळेस नरमादी होऊन गाडी पळावी लागते, मग थोडंसं त्या ठिकाणी 19-20 होतं आणि त्या ठिकाणीच थोडीशी गडबड होती. जशी सर्जाची सचिनची गाडी पळते हे आपल्याला 100% माहीत आहे, ही गाडी ज्यावेळेस पळेल त्यावेळेस गुलालात राहणार का तर राहणार, त्यामुळं त्या गोष्टी माहीत आहेत. परंतु काय नवीन पायऱ्यात आलं तर थोडंसं 19-20 होतं. आता सचिनचं बी त्याच पद्धतीनं होतं, सर्जाचंही बघितलं तर आपण त्याच पद्धतीचं होतं. साहेब एक असं विचारतो की पहिल्या फेराला सचिनचं जरा कमी पळतं प्रत्येक आपण म्हणजे बघतो, पण तुम्हाला काय असं वाटतं की बाबा काय केलं पाहिजे ह्यासाठी, म्हणजे तुम्हाला असं काय जाणवतं मनात की काय करावं लागेल? असं काय असं काय नाही, आता ते समालोचक म्हणतात की सेमीला तो काय हे करून देणार नाही. मोरे सरकार नेहमीच म्हणतात की ज्या वेळेस गटाला पळतो त्यावेळेस ह्याला गुडघ्या एवढ्या वस्त्राने नंदीने बी मारायचं का तर मारायचं, का तर ह्या गोष्टीला थोडंसं काय अशा गोष्टी घडतात. परंतु तसं काही एवढं पण हे गोष्टी नाहीत की आपण बघतोय की आता त्या दिवशी तो त्याचं एक वैशिष्ट्य आहे वेगळं की ज्यावेळेस तो त्याला पळ दाखवायचा असतो त्यावेळेस खरंच तो पळ दाखवतो. का तर आपण बरेचसे मैदान बघितले ज्यावेळेस लढतीचा विषय गटाला आला आहे त्या ठिकाणी तो कधीच माघारी घेतली नाही. गटाला त्याने सिद्ध करून दाखवलं की गटाला सुद्धा मी कमी नाही. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो विनाकारण एनर्जी गटापासून घालवायला सुरुवात करत नाही. त्यामुळे त्याचा तो एक स्वभाव म्हणा किंवा त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते. शाहिदभाई खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आता पुढील नियोजन कसं आहे सचिनचं काय आता पुढील नियोजनाचं बघू. आता आपले बॉस बल्ला सरांच्या हातात आहे. बॉस ज्या दिवशी म्हणतील आज पळायचं आहे त्या दिवशी आम्ही आपलं तयारीत राहतो. आणि भैयानं आमचं एवढ्यावरच असतं, आम्हाला काय माहीत नसतं. आता ह्याच्यात चिठ्ठ्या
निघाल्यानंतर तुम्हाला वाटतं तुम्हीच मला कॉल केलता की बाई तुमची चिठ्ठी निघाली. मला त्यावेळेस कळालंय की आपण पळणार आहे म्हणून. का तर आपणच आरामावर होतो, आपल्याला काहीच माहिती नव्हतं. अचानकचा ते वेळ होती आणि चला आलं. पण सचिन तुमचं नाव राखतोय बाहेर प्रत्येक मैदान का असं ना, म्हणजे तो 100% आपल्या धावणीचं नाव राखतोय, म्हणजे काय का असं ना 100% त्यांनी कधीच आजपर्यंत दावणीचं आपलं नाव खाली पडू म्हणजे हे झुकू दिलं नाही. आणि त्याने आत्तापर्यंत ज्या वेळेस वेळ काय आली त्यावेळेस सिद्ध करून दाखवलंय. आता शेवटी 19-20 हा खेळ आहे, खेळात हारजीत असती, काही वेळेस घडतं पण, परंतु त्याच्या हिमतीवर तर कधी आपल्याला कुठल्याही गोष्टीनं खाली बघायचं आणत नाही किंवा आपल्या सगळ्यांचंच मन राखतो. आणि ती चाहत्यावर त्याचा जीव आहे, त्याच्या चाहत्यांचं जेवढं प्रेम त्याच्यावर आहे तेवढंच ती बी चाहत्यांवर प्रेम दाखवतो आणि ती करून दाखवतो की बाबा मी ह्या क्षेत्रात कुठल्याही गोष्ट असू द्या मी मागे सरणारातला नाही. बैलगाडी क्षेत्रातला सचिन तेंडुलकर म्हणतात आता मोरे सरकार आहे. आता त्याला एक उपमाच मिळालेली आहे की बैलगाडी क्षेत्रातलं सचिन तेंडुलकर हा आणि क्रिकेटमधलं सचिन तेंडुलकर हा. आज मास्टरची जर आपल्याला मोरे सरकारांकडून ह्याला जर पदवी मिळत असेल तर खरंच आपली बी छाती भरून येते, आपली बी छाती उंचावल की आज आपल्या सचिनला एक कुठली तरी डिग्री आज असं मास्टर सचिन तेंडुलकरची बरोबरीनं आपलं सचिनचं नाव घेतलं जातं. ह्यात मोठा अभिमान आहे. आणि चालेल, ठीक आहे शाहिद भाई, जास्त काही वेळ घेत नाही आता. सचिनला आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप सारे थँक्यू, धन्यवाद.